नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। भिवंडी परिसरात जोरदार पावसाने सुरुवात केली असून गेल्या दीड तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचू लागलंय, तर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची अचानक पावसाची सुरुवात झाल्याने चांगलीच पंचायत झाली आहे। मात्र भात पिकाला आता पावसाची आवश्यकता नसल्याने पावसाचा जोर वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आला। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरण 100% भरलंय। निसर्गाचं वरदान असलेलं हे धरण जगातील पहिलं नैसर्गिक मातीचं धरण म्हणून ओळखलं जातं। सिंचन आणि वीज निर्मितीसाठी उपयुक्त धरण असलेल्या या धरणातील पाणी नागरिक, शहर आणि मराठवाड्यासाठी आरक्षित आहे। अनेक उंच टेकड्यांनी वेढलेल्या नैसर्गिक खोलगट भागात असलेलं हे धरण पर्यटन स्थळ म्हणूनही लोकप्रिय असून जिल्ह्यातील 24 धरणांच्या 4 धरण समूहातील गंगापूर धरण समूहाचं हे प्रमुख धरण आहे। बातमी आहे उस्मानाबादमधून। उस्मानाबादमधील पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत सुरू आहे। पुराच्या पाण्याचा प्रवाह कमी होत नसल्याने हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे। गेल्या 14 तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे। तर एका 13 वर्षांच्या मुलाने तलावात बुडणाऱ्या 4 तरुणांपैकी दोघांचे जीव वाचवल्याचं धाडसी कृत्य भोसरी परिसरात घडलंय। आयुष गणेश तपकीर असे या मुलाचं नाव असून बुडत असलेल्या 3 मुलांना आयुषने बाहेर काढलंय, मात्र तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता। तर बाहेर काढलेल्या तिघांपैकीही एक मुलगा उपचारादरम्यान मृत्यू पावलाय, मात्र आयुषने वाचवलेले दोघे जण सुखरूप असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 28 आणि 29 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जाते। गुलाब चक्रीवादळाचे आता राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48 तास राज्यावर दिसणार आहे। रायगड जिल्ह्यातील अनेक भागासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीचा भात शेतीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन रायगड जिल्हा आणि जिल्हा तसंच तालुका प्रशासन उपाययोजनांसह सज्ज झाला। एसटी बस चालकाच्या आतताईपणामुळे हकनाक प्रवाशांचा जीव टांगणीला लागला। पुराचं पाणी पुलावरून वाहत असतानाही बस त्यामध्ये टाकण्याची बेपर्वाई एसटी चालकानं केली। त्यावेळी पुराच्या पाण्यात ही बस वाहून गेली आहे। या बसमध्ये 6 प्रवासी प्रवास करत होते। यामध्ये चालक आणि वाहक यांच्यासह 2 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दोघांना वाचवण्यात यश आलंय। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड पासून 2 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे। इथं असलेल्या स्थानिकांनी बस बुडाल्यानंतर तातडीनं मदतीसाठी धाव घेतली। पुराच्या पाण्यात पोहून जात या प्रवाशांना बसच्या बाहेर काढण्यात आलं। बातमी आहे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेत। जिल्ह्यातील वाघूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे 13 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून वाघूर धरणातून 50,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे। धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे 13 ते 20 दरवाजे पाण्याच्या पातळीप्रमाणे उघडण्यात येत असल्याची माहिती शाखा अभियंता MP महाजन यांनी दिली आहे। वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। पैनगंगा नदीवर असलेल्या पेन टाकळी प्रकल्पाची 5 वक्रद्वार हे 25 सेंटीमीटरने उघडण्यामुळे 4447 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात करण्यात येत असल्याने तसंच वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदी क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदीला मोठा पूर आलाय। पुराचा धोका लक्षात घेता रिसोड आणि वाशिम तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या 27 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांना जोरदार पूर आलेला आहे। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी घुसलंय, तर शहरांसह ग्रामीण भागामध्ये या पावसाने अक्षरशः थैमान माजवलंय। कयाधू नदी धोक्याच्या पातळीने वाहते, तर सोडेगाव नांदापूर या ठिकाणी असलेल्या पुलांवरून देखील कयाधू नदीचं पाणी वाहत असल्याने उमरा फाटा ते बोल्डा फाटा ही वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे। अकोला जिल्ह्यातील संततधारेमुळे काटेपूर्णा धरणाचे 10 वक्रद्वार 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। यातून 255,829 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। काटेपूर्णा धरणासह 36 लघु प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी नाले तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाली आहेत। या प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला। सतत सुरू असलेल्या पावसामुळे माजलगाव धरण भरल्यामुळे धरणातील पाणी 88,000 क्युसेकने
सोडण्यात आले। त्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव उच्च पातळी बंधारा काठोकाठ भरला असून या बंधाऱ्यातून 2,33,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदी पात्रात हा विसर्ग सोडून देण्यात येतोय। या पाण्यामुळे गोदावरी नदी पात्रात 7 मीटर पर्यंत पाणी पातळी वाढली आहे। वाढलेल्या या पाणी पातळीचा नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला। पांचन नदीच्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील कळमधरी या ठिकाणी घडलेली आहे। तर निलेश जयप्रकाश परदेशी असं या तरुणाचं नाव असून तो अंध होता। पुलावरून जात असताना पाय घसरून तोल गेल्यामुळे तो पुराच्या पाण्यात वाहून गेला। गुलाब चक्रीवादळाचा राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव हा पुढच्या 48 तासात राज्यावर दिसेल। येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे। याचा प्रभाव विदर्भात कमी असून उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये प्रभाव अधिक असेल। बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या महत्त्वाच्या नारायणगाव आणि राजगुरुनगर आगाराच्या एसटी बसेस सकाळपासून इंधन संपल्याने सुरू करण्यात आलेल्या नाहीत। तर जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील सर्व फेऱ्या बंद आहेत। शहरी भागासह ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द झाल्याने एसटीला ब्रेक लागलाय। ग्रामीण भागातील महत्त्वाचे आगार असणाऱ्या बस स्थानकाची एसटी सेवा इंधनाअभावी बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होतात। तर अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या काटेपूर्णा धरणाचे 10 पैकी 4 वक्रद्वार 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले। तर यातून 102.33 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। काटेपूर्णा धरणासह 36 लघु प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी नाले हे तुडुंब भरले। औरंगाबादेत आज सकाळी पावसाने जोर वाढवलाय। शहरातील नदी नाले भरून वाहू लागलेत। जोरदार वारे आणि पावसाचा तडाखा शहरातील मध्यवर्ती असलेल्या औरंगपुरा भागाला बसलाय। औरंगपुरा भागातील अनेक झाडे त्या ठिकाणी ढासळल्याचं पाहायला मिळतंय। काही टपऱ्यांवरील पत्रे देखील उडून गेली आहेत। तर औरंगपुरा येथील रस्ता बंद असल्याने ट्रॅफिक जाम झाली आहे। महानगरपालिका यंत्रणा कामाला लागल्याने थोड्या वेळातच वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद इथल्या वांढरी लघु सिंचन प्रकल्पात 100% पाणीसाठा होऊन वांढरी नदीला आलेल्या पुराने रहिमाबाद आसडी रस्त्यावरील पुलावरून 4 फूट पाणी गेल्याने दोन्ही गावांचा सकाळी 5 वाजेपासून संपर्क हा तुटलेला आहे। नदीचे पाणी गावात शिरल्याने नदीकाठची घरे सध्या पाण्याखाली गेली आहेत। औरंगाबाद तालुक्यातील लाड सावंगी या ठिकाणी बाबूवाडी मध्यम प्रकल्प 100% भरला। या धरणावरून लाड सावंगी परिसरातील 15 गावांना पाणी पुरवठा होतोय। शिवाय शेकडो हेक्टरवरील जमिनीवर रब्बी पिके आणि फळबागांचं भवितव्य अवलंबून आहे। औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। वडोद बाजार नदी पुलावरून पाणी वाहून गेलंय। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। बीड जिल्ह्यातील आपेगाव इथं मांजरा नदीला आलेल्या महापुरातून 10 जण अडकले आहेत। तर महापुरामुळे शेतात पाणी शिरून 10 जण शेतात असलेल्या घराच्या स्लॅबवर अडकले आहेत। या 10 जणांची सुटका करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे। मांजरा नदीच्या पुरामध्ये अर्ध आपेगाव पाण्याखाली गेलेलं आहे आणि या सर्वांची सुखरूप सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर इकडे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी गावाला लागून असणाऱ्या तेरणा नदीतील पाणी पावसामुळे उजनी गावातील बाजारपेठेत शिरलंय आणि या बाजारपेठेतील सरासरी 20 ते 25 दुकानात हे पाणी शिरलंय। दुकानातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। सरासरी गावाच्या मुख्य बाजारपेठेचा 50% भाग हा पुराच्या पाण्यात आहे। बुलढाणा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तर नांदुरा मोताळा शेंबा नदीवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे। रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं। नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरच्या सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्रावतार धारण केलंय। गेल्या 2-3 दिवसांपासून नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। त्यातच पैनगंगा नदीवरील सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केलं। नांदेड जिल्ह्यातही पावसाचा कहर सुरू आहे। सततच्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत। शहरातील अनेक सखल भागात देखील पाणी साचल्यानं घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। विशेष करून नदीकाठच्या सैलाबनगर, खडकपुरा, गाडीपुरा, गोकुळनगर, नावघाट आणि गोवर्धन घाट परिसरात पाणी साचलं होतं। गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेता पालिकेकडून सखल भागातील नागरिकांचं स्थलांतर केलं जाणार। तर सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे।
सर्व प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असून मदत कार्य सुरू करण्यात आलंय। जिल्ह्यात मनुष्यहानी, पशुहानी यासह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चाळीसगावातील तितूर डोंगरी नदीच्या उगम स्थानावर सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्र रूप धारण केलंय। नद्यांना महापूर आला असून नाले ओसंडून वाहू लागलेत। परिणामी सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। भिवंडी शहरात महानगरपालिकेच्या रस्त्यांचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। शहरातील वंजार पट्टी नाका ते चाविंद्रा मार्गावरील पटेल नगरच्या रस्त्यावर एकाच दिवशी 3 दुचाकी घसरून अपघात झालाय। या अपघातात बाईकस्वार किरकोळ जखमी झाले आहेत। मागून एखादं वाहन जात असतं तर मोठा अनर्थ देखील या ठिकाणी घडू शकला असता। त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। मुंबईच्या अर्ध्या तासाच्या पावसात तुंबई झाली आहे असा आरोप आमदार अमित साठम यांनी केला। 114% नालेसफाई कशी झाली आहे असा सवाल अमित साठम यांनी विचारला। गेल्या 20 वर्षात 2000 कोटी खर्च फक्त नालेसफाईवर केला गेलेला आहे। मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने 8 ते 10 हजार कोटी खर्च केलेत, पण हा खर्च गेला कुठे असा सवाल अमित साठम यांनी विचारला। राज्य कॅबिनेटची बैठक पार पडली आहे। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। आरोग्य विभागाची रद्द झालेल्या भरती प्रक्रियेप्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे। न्यासा कम्युनिकेशन कंपनीच्या गुणवत्तेबद्दल स्वतः मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। कंपनीच्या नेमणूक संदर्भात काही त्रुटी आहेत का यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे। वेगवेगळे आंदोलनं करून देखील शहरातील समस्या सुटत नसल्याचं पाहून पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी येवल्यात काँग्रेसतर्फे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलंय। शहरातील नादुरुस्त रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, घरपट्टी, पाणीपट्टी वसुली आणि कर आकारणी कमी करावी, शहरातील बंद असलेले पथदिवे सुरू करावेत, अशा विविध मागण्यांसाठी शहरातील मुख्य चौकात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज।